नमस्कार, शिवाय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आहे आळेफाटा पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये। तुम्ही दाखवा, गेल्या 8 दिवस झालं ह्या ज्या महिला आहेत ते मला फोन करतायत की दादा माझ्यावर खूप अन्याय झालाय, माझे पती वारलेले आहेत, 7 वर्ष झाली आणि माझे पैसे, माझी फसवणूक करून माझ्या दिराने फसवणूक करून ते पैसे नेलेले आहेत आणि तो मला पैसे देत नाहीये। आता मला पैशाची गरज आहे, मला माझ्या मुलांना जगवण्यासाठी। माझ्या पतीचे LIC चे पैसे होते, 5 लाख रुपयापेक्षा जास्त अमाऊंट आहे, पण तुम्हाला काही न्याय मिळत नाही अशी तक्रार शुभांगी पांडुरंग आहेर हो, तिसरी वेळ इथे यायची पोलीस स्टेशनला। अर्ज दिलाय तुम्ही, हा बरोबर? हो. तुमचाच अर्ज? माझाच आहे. चला सांगा काय झाली, सगळी हकीकत सांगा। आम्ही लोणावळ्याला राहत होतो, तुम्ही, तुमचे पती? हा, आणि माझी 2 मुलं। तर माझ्या मिस्टरांना कॅन्सर झाला त्यांना, मग ते वारले। ज्यावेळेस कॅन्सर झाला त्यावेळेस माझा चुलत दीर म्हणजे आमच्या बरोबर त्यांना दवाखान्यात न्यायला आणायला असायचा, त्याच्यामुळे त्याला सगळं माहीत होतं। म्हणजे माझ्या मिस्टरांना शेवटच्या वेळी ते विश्वास ठेवला त्याच्यावर, मग सगळं त्यांनी त्याला सांगितलं का LIC चे वगैरे कसे पैसे येणार वगैरे, त्याला ते सर्व माहीत होतं। म्हणजे तुम्हाला पतीला माहित होतं का माझा मृत्यू होणार आहे? हा, मी सगळं सांगितलं, डॉक्टरांनी तसं सांगितलंच होतं, कारण लास्ट स्टेपलाच होते ते पार। मग त्याच्यानंतर ते वारले, मग माझे LIC चे पैसे भेटले। मी लोणावळ्यातच राहत होते त्यावेळेस, 2 महिने तिथंच होते मी। LIC चे पैसे भेटणार होते हे याला माहीत होतं, तोपर्यंत हा गोड गोड बोलला। पैसे काढले, तिकडं तो वाशीला तिकडं राहत होता, तिथं पतसंस्थेमध्ये FD केल्या आमच्या त्या पैशाच्या घेत, आणि मी म्हटलं तू मासिक प्राप्ती घ्या तुम्ही। अशा पद्धतीने तिथे FD केल्या। मग त्याच्यानंतर एक दिवस तो आला, 5 फॉर्म आणले त्यांनी, त्याच्यावर माझ्या सह्या घेतल्या। अजून एक जण होता त्याच्या संगती, राकेश पांधारे म्हणून, त्या दोघांनी मिळून माझ्याकडून दमदाटी करून सह्या घेतल्या। आणि मग ते मी तिथं नव्हते पैसे काढताना, ज्यावेळेस त्यांनी तिथं वाशीला गेले, मला मेसेज पडले, त्यावेळेस माझ्याकडे छोटा मोबाईल होता, त्यावेळेस मला कळलं की पैसे गेलेत। म्हणजे किती रुपये गेले? 5,04,300। मग मेसेज आल्यावर तुम्ही काय केलं? काय करणार आहे मी त्यावेळेस अशा परिस्थितीत होते का मी फक्त म्हणायची मला मरायचंय। मला असं वाटायचं का यांनी एवढा पळालाय आपल्या, म्हणजे आजारी असताना। आपला दीर आहे, चुलत दीर, त्याच्या चुलत भावासाठी आणि आपल्याला मदत केली आणि नवरा मेल्यावर तुम्हाला पण वाटलं जगून उपयोग काय? जगून म्हणजे जगायचंच नाही अशी म्हणायची, कारण मी पण त्याच्या अगोदर खूप आजारी होते, माझे मिस्टर आजारी होते, त्याच्या अगोदर मी पण लय आजारी होते। मी म्हणायची मला जगायचंच नाही, माझी पोरं तुम्ही सांभाळा, अशा पद्धतीने मी याच्यावर फक्त विश्वास ठेवत गेले। तुम्हाला मुलं किती? 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी आहे। मुलगी माझी आता 10वीला आहे, तिचं किडनीचं ऑपरेशन झालंय। किडनीचं? हो, तरी आणि पैसे दिले नाही। दरवर्षी तिला घेऊन जावं लागतं। आता गेले, तिच्या किडनीला परत सूज सांगितली, याला किती दिवस झाले मी फोन करते पैसे दे म्हणून, तरी दमदाटी करत राहतो नुसतं। नाव काय याचं चुलत दीराचं? दीपक सदाशिव आहेर। हा कुठं राहिला आता हा माणूस? आण्यात नाही, आळ्याला राहतोय। आता तुम्ही गेल्यावर काय म्हणतो? पैसे माग गेले देतो म्हणतो, फक्त देतो म्हणतो, बस एवढंच बोलतोय। एवढे 9 वर्ष झालेत आता, फक्त म्हणतो देतो देतो एवढंच बोलतोय फक्त। आणि आता बोलतो तुझ्याकडे काही पुरावा आहे तेव्हा? तुमच्याकडे पुरावा असेल ना आता, कारण तुमचे मिस्टर वारल्यावर पैसे तुमच्या खात्यात जमा झाले हो, असतील। माझ्या खात्यात जमा झाले। किती लाख रुपये आले ते टोटल? वारल्याच्या नंतर किती दिवसांनी LIC चे पैसे जमा झाले आठवतंय काय? बरं ठीक आहे, तुम्ही कागदपत्र काढा। तर बघा का या पद्धतीने ही महिला गेल्या अनेक दिवसापासून कॉन्टॅक्ट करते आणि ती या ठिकाणी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्या आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये येते। तिला पहिल्यांदा सांगितलं का लिहून आणा काय तुमचे म्हणणे आहे, त्या महिलेने लिहून पण दिलं आणि हिने अर्ज पण दिला साहेबांना, पोलीस निरीक्षक साहेबांना, परंतु तरी पण तिला काही न्याय भेटत नाही, तिची फिर्याद नोंदवून घेतली जात नाही। आणि सर माझी परिस्थिती पण नाहीये, मी झाडायचं काम करते गावामध्ये, एक दिवस काम नाही केलं तर माझी मुलं उपाशी मरतील। झाडायचं म्हणजे काय करता? झाडाचं पुसायचं काम करते मी ग्रामपंचायतीमध्ये। विचारा वाटलं तर तुम्ही फोन करून तिथल्या लोकांना, आणि त्यांनी माझेच नाही बऱ्याच जणांचे पैसे घेतलेले, सगळ्यांना विचारा। फसवले? चुलत दीर काम काय करायचं तुमचा? हा
भाऊ मी कधी गावाला राहिलेलीच नव्हते, मला याच्याबद्दल काही माहीतच नव्हतं. बरं, लोणावळ्याला मिस्टर काय करायचे? कंपनीत कामाला होते. बर, तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला इतका? सर मला आहे ना काही, मी म्हणजे कधी बँकेत गेलेच नव्हते. आमचं जॉईंट अकाउंट होतं, ती सुद्धा सही त्यांनी फॉर्मवरती घरीच घेतली होती. पहिल्यांदा मी बँकेत गेले, मला काहीच माहित नव्हतं एवढ्या काय असतात हे काहीच कळत नव्हतं, मला काहीच माहित नव्हतं. तुमचा विश्वास चुलत दिरावर. आता आता मला सांगा का आता हे तुमच्याकडे पासबुक आहे, आता युट्यूबच्या नियमानुसार आपण हे अकाउंट डिटेल आहेत ना ते आपण शो करू शकत नाही. आधार कार्ड असेल किंवा कोणाचा वैयक्तिक फोन नंबर असेल किंवा अकाउंट नंबर असेल किंवा काही जे आहेत पॅन नंबर असेल किंवा असं शो करता येत नाही. तर मला याच्यामध्ये ताई दाखवतात का यांचं म्हणणं काय आहे, 11/9/2018 यांना मेसेज पडला. तो मेसेज होता 5,04,355 रुपयांचा. आता 11/9/2018 एंट्री पाहूया आपण. आहे ना याच्यात? हाय सर, माझ्या 11/9. हाय, हाय, हाय. खात्यावर दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झालेले आहेत और पैसे. झाले. हा बघा, या महिलेच्या खात्यामध्ये बरं का माझ्या अगोदर 1 खात्यात- लाख रुपये होते, 1,01,071. त्यानंतर या महिलेच्या खात्यामध्ये नंतर 1 लाख रुपये असे 1,08,071 असे 5 एंट्री झालेले दिसत आहेत 11/9/2018 आणि लगेचच त्याच दिवशी 11/9/2018 एक अकाउंट नंबर आहे, त्याच्यावर ट्रान्सफर झाले. ह्या अकाउंट नंबर शेवटला 469 नंबर आहे. ह्या अकाउंटला 5,04,355 रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. खात्यामध्ये हे 5 लाख रुपये जमा झालेले आहेत तुमच्या. एवढ्या होत्या सर ट्रान्सफर माझ्या. फ्रॉम काहीतरी अकाउंट नंबर दिसतोय, तो एफडीचा अकाउंट मधून ते पैसे तुमच्या खात्यात आले. हो. हा तुमच्या सोबतच होता का तेव्हा? नाही, माझ्यासोबत नव्हतं, माझ्याकडून फक्त सह्या नेल्यात. त्याच्याबरोबर अजून एक जण होता, राकेश पांधारे. एफडी ट्रान्सफर झाली तुमच्या खात्यात, तुमचीच एफडी सेव्हिंग खात्यात आली. हा, आणि सेव्हिंग खात्यातून हो का ह्या खात्यात गेलेत पैसे. सही कशाला केली त्या फॉर्म तुम्ही? सर मी वाचलेच नाही फॉर्म, मला वाचूनच दिले नाही कशाचे फॉर्म येते, आणि एवढ्या मला दाखवल्या सुद्धा नाहीत, मला माझ्याकडे दिल्याच नाही त्या एवढ्या. तुमचा एवढा डोळे दाखवून विश्वास का? मला म्हटलं तुम्ही लोणावळ्यात एकटे राहता, एवढ्या इथंच राहू द्या. मी त्या एवढ्या पाहिल्या सुद्धा नाही, आणि मला म्हटलं लगेच देत नाही. शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरीच्या वाशीला येते सर. ही जे कुठे याचं राजूरला मेन कार्यालय आहे आणि याची शाखा वाशीमध्ये हा व्यवहार झालाय सगळा. वाशीला मी कधी गेलेली पण नव्हते. आणि दिसते शाखा. आता मी इकडे ट्रान्सफर केले सर, इथं आल्याच्या नंतर तिकडचं खातं. हे अकाउंट हे जी शाखा आहे ना हे आण्याची म्हणजे तिकडच्या खात्यातून इकडे आली असं झालं काय? हो. बर, मग आता तो तुम्हाला मेसेज कळलं, तुम्ही फोन नाही केला त्याला? केलं ना. मग काय म्हटलं मी 2 महिन्यांनी देतो, मला गरज आहे, आणि कुठं बोलायचं नाही मला म्हटलं, घरच्यांना पण सांगायचं नाही. एवढ्या वर्षी एवढी धमकी देतो. ते मेसेज पैसे गेल्याच्या नंतर मला ते कळलं, पण त्याच्यानंतर मी त्याला फोन पण केला. मला म्हणलं कोणाला बोलायचं नाही, नाही तो अजिबात पैसे देणार नाही, 2 महिन्यात तुमचे पैसे देतो. आणि त्याने पिक्चर काढला होता. पिक्चर कसला? रगील पिक्चर काढला होता त्याने. रगील? हा. निर्माता आहे का हा का हिरो आहे? निर्माता होता वाटतं, त्याने स्वतः काढला होता लॉकडाऊनच्या काळात. आणि 7 वर्षापासून आता पैसेच येत नाही. नाही, आज देतो, उद्या देतो, आज पोलीस देतो. काय म्हणतात आता? अर्ज तर तुम्ही दिले 17/6/2026 ला अर्ज दिलाय. ते आता त्यांच्याकडे गेले तर ते म्हणतात तुम्ही एवढा 8 वर्ष दम काढला आणि मग आता एवढी कशाला घाई करता. बर, मग आता काय म्हणणे तुमचं? आता हे बघा, माझ्या मुलीची ही तिच्या किडनीच्या ऑपरेशनची फाईल आहे. ते पण दाखवतेत ना आम्हाला, आपल्याला मेडिकल रिपोर्ट जे आहेत ते पण दाखवतेत. नाही पण तुमचं दिसतंय की किडनीचे उपचार आहेत या मुलीचं नाव काय तुमचं? आर्या पांडुरंग आहे. हा बरोबर आहे, आर्या आहेर आहे. आणि डॉक्टरांनी सुद्धा मदत केली, त्यांना सुद्धा फोन करून विचारा तुम्ही. ऋषिकेश दिनेश वाघुलीकर डॉक्टर आहे संगमनेरचे, त्यांनी स्वतः मदत केली मला मुलीच्या ऑपरेशनला. आता पैसेच नाही का तुमच्याकडे? यांनी पैसे त्यावेळेस सुद्धा मला देतो, त्यावेळेस सुद्धा पैसे नाही दिले. मी इकडून तिकडून पैसे काढलेत. माझ्या वडिलांनी 50,000 रुपये दिले तिच्या ऑपरेशनसाठी. आता माझ्या वडील पडले, ते कमरेच्या खाली मोडले. त्याच्यामुळे आता माझी परिस्थिती अशी झाली, पर्यायच नाही राहिला, म्हणून मी इथपर्यंत आले. आणि ते पण आज रोज काम करायचं तेव्हा खायचंय.
पोलिसांनी फोन नाही केला का त्याला? कुणाला भेटलं इथं? कोण साहेब होते? पोळ हे साहेब होते, सही आहे फक्त ती पोलीस अंमलदार, पोलीस ठाणे पोळ अंमल साहेब. पोळ साहेब. ते म्हटले होते आम्ही त्यांना शुक्रवारी बोलून घेतो म्हणून. मग ते आता नाही आहेत. इथं विचारलं ते म्हटले ते नाही आहेत. आहे का तुमच्या त्या याचा नंबर आहे? ते बेल्ल्याला गेले. नाही नाही, ते दिराचा नंबर आहे का? आहे ना. सांगा बरं नंबर. आहे का नंबर त्याचा? इथं टाक. आहे दीपक सदाशिव आयर. मी सांगू नका, मी घेतो लिहून. नंबर पण आपल्याला लगेच सांगता येत नाही, खाजगी व्यक्तीचा नंबर शो करता येत नाही. नाही तुम्ही घ्या ते आवाज येणार तिकडे काय माहिती. हॅलो हॅलो. हा साहेब, दीपक साहेब नमस्कार. हा बोला ना. आयर साहेब कुठे आता? मी बाहेर थोडं बोला ना. आम्ही संदीप उतरडे बोलतोय, बातमीदार. हा बोला ना. ते आपल्या तुमच्या त्या हे आहेत भाऊजय शुभांगी आयर, हा त्याचे पैसे काहीतरी आहे तुमच्याकडं, पुरं आहे त्यांच्याकडे. पुरावा पाहिजे का? हा मग ते खोटं बोलतायत का? मग तुम्ही कुठं बोलताय? मी आता आळेफाटा पोलीस स्टेशनच्या तिथं गेटवरून बातमी करतोय. पत्रकार काय? हो. बरं बरं लावा बातमी म्हणते. लावू का? हा हा लावा. मग ते पैसे तर तुमच्या खात्यात गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे नाही दादा. नाही, दाखवू मला त्यांना माझ्या खात्यात पैसे दाखवले. हो का? हो. पण आता मग तुम्ही बाईट देणार का याबाबत? मी काय बाहेर देऊ? नाही. पैसे त्यांचे गेलेत ना, त्याला विचारा करून दिले कसे काय नाही. बर. माझा 10 गुंठे विषय आहे त्यांच्याकडं. हा, ते 10 गुंठे पण माय मला द्या मला. 10 गुंठ जागा द्या. तर मग ते दिल्यावर पैसे देणार का तुम्ही? हा ते माझ्याकडे तो विषय नाही. पहिले माझा 10 गुंठे विषय ना, तो बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे. तेवढा क्लिअर केला मग काय असेल तर बघू नंतर. म्हणजे काय ते लुबडली का जागा 10 गुंठ यांनी? हो. म्हणजे याच्या पतीनी का? सगळे 3 जण भाऊ ते. मग ते पती वारले ना त्यांचे दादा आता. हा पण ते 3 जण आहे ना, त्यात वाटणी आहे 10 गुंठे त्यांनी काढून द्यायची. मग काय विषय? पण आता यांना का त्रास देतात ना ते 5 लाख? मग यांना काय, मला काय म्हणायचंय, मी काय म्हणतो 10 गुंठे जागा काय मला देऊन टाका ना. आपण आता त्या बाईचं माझ्या बापाची जे ना मग. ठीक आहे, परंतु ते आज सगळं यांचं आहे ना, तर मग माझं पण आहे की नाही काही. कायद्याने घ्या ना भाऊ तुम्ही. मग कायद्याने बोलतो ना मी, कायदे माझा गुंठे मला द्या. आता त्या बाईची मुलगी ती ऍडमिट आहे, ते याचा किडनीचा रोग आहे तिला. ऐका ते आता ऐका तो विषय मला ना काहीच बोलू नका तुम्ही. आपण तो पैसे बातमी लावा बरं का साहेब, बातमी लावा तुम्ही. माझं काय म्हणणं आहे आपलं काय ऑब्जेक्शन नाही. त्यांना जे करा ते करू द्या, कोर्टातून करू द्या, कुठून करा तिकडून करू द्या. बर ठीक आहे, चालतं. हो. कसले ते मला काही माहित नाही सर. माझ्या लग्नाच्या अगोदर काय झालं असेल, माझे सासरे वारले, त्याचे बाप वारला, हे काही माहित नाहीये मला. म्हणजे कशी फसवणूक आहे बघा तुम्हीच आता बघा. 3 जण भाऊ आहे, त्याच्यातले जे 2 आहेत त्यांना नाही का हे काय म्हणत आहे का आमची जमीन, माझी 10 गुंठ जमीन आहे. मॅडम मला काहीच माहित नाही. मी इथं नव्हते. हे जमिनीचा विषय याच्या तोंडून मी आता ऐकते. मला काहीच माहित नाहीये. माझे मिस्टर वारले यांनी पहिल्यापासूनच ठरवलं असेल, म्हणजे याच्यात तेव्हाच डोक्यात असेल. हे विषय फक्त याला माहिती वाटतं जमिनीचा, मला काही माहित नाहीये. यापूर्वी 8 वर्ष झाले, त्या 8 वर्षात कधीच विषय घेतला कधीच नाही पार. मला माहितच नाही. तुम्ही 8 वर्ष आधीच का नाही? त्याचं म्हणणं आहे इतकं वर्ष पोलिसाचं म्हणणं 8 वर्ष का थांबले? मग काय उत्तर देणार तुम्ही? हा दमदाटी देत होता. आता पण तेच बोलतोय तो. दमदाटी मग घाबरायचं कशाला? तक्रार द्यायची ना. 8 वर्ष का तुम्ही थांबले? 7 वर्ष तो म्हणायचा तू जर कोणाला बोलली तर मी तुझे पैसे देणार नाही, तुझ्याकडे पुरावा काय हो का? असंच बोलतोय. पहिलं 9 वर्ष मग यांनी आता हेच का केलंय. तक्रार द्यायला आले तुम्ही? आता पण माझ्या गळ्यापर्यंत आलं सर. माझ्या मुलीचा प्रश्न आहे आता. माझी मुलं आता एक 10वीला आहे, एक 9वीला आहे. त्यांचं शिक्षण आहे. तुम्हाला त्यांचे रिझल्ट दाखवते. माझी मुलं किती हुशार आहेत बघा. मला म्हटलं मी हा सारखा म्हणतो होता मी 2 महिन्यांनी माझा व्यवहार झाला का पैसे देतो, माझा पिक्चर आला का देतो. किडनीचा आजार आहे आर्या, तिचा रिझल्ट आहे. हा तिचा रिझल्ट आहे. तुम्हाला रिझल्ट दाखवते माझ्या मुलांचे. 92% मार्क आहे त्या मुलीला. हा मुलाचा रिझल्ट रंगदास स्वामी माध्यमिक शाळेमध्ये. आणि हा मुलगा हा कितवीला आहे? म्हटलं हा मी शिक्षणाला त्यांचे पैसे देतो. नाही, कितवीचा आहे हा? हा 9वीचा, नववी. तो 10वीत. त्याला 87% गुण आहेत. हुशार आहेत मुलं दोन्ही गुण. मला काय माहिती मॅडम हा असं करण म्हणून.
बघा आता तर माझ्या गळ्यापर्यंत आलं. मुलांना क्लासला पैसे मागितले गेल्या वर्षी मुलीला, म्हटलं देतो, माझा व्यवहार झालाय, म्हटलं मी तुम्हाला पैसे देतो. मी मुलीचा 9वीचा क्लास बंद केला, आता 10वीला परत क्लास लावला. आता मी त्याच्याकडे सारखे पैसे मागितले, मुलीला आता सोनोग्राफी करून आणली, त्याला ते पण सांगितलं, तरी पण पैसे देत नाही तो. तुम्ही असं सांगायला गेल्यावर त्यांची भाषा अशी नॉर्मल असते ना. नॉर्मल अजिबात नाही, अजिबात नाही. अशीच भाषा आहे, उलट दमदाटी करणार, माझ्यावर नको ते बरं, आता काय घालणार म्हणाले करणार. काय म्हणले साहेब, काय म्हणाले? साहेब म्हटले का त्या पोळ साहेबांना त्यांना बेल्याला जा, त्यांना सांगा. आता कोणते माझी साहेब म्हटले? आता मी कधी एसटी येईल तेव्हा जाणार, ते 20 मिनिटात तिथून जाणार होते पुढं. आता तुम्ही मला आता काम झालं स्वतःची सोडून येत गाडी आहे. नाही, किती वेळ का आले इथे पोलीस स्टेशनला? माझी काय स्वतःची गाडी आहे का? किती वेळा एसटी आले येईल तुम्ही? तेव्हा. ही किती वेळा तिसरी आले? वेळ आहे माझी. गुन्हा नाही दाखल करत काय म्हणतो? ते म्हणतात हे लगेच होणार नाही म्हणून. अकाउंट त्याच आहे ना, ते ट्रान्सफर झाले दिसते. अकाउंट नंबर तुझे उकळल ते, तर ते त्याच आहे ना. आणि एवढ्याच नॉमिनी कोण होतं सर? समजा मी तिथं समोर नाहीये पतसंस्थेमध्ये वाशीला, माझी मुलं मी एफड्यांना कोणत्या नॉमिनी लावलं तेच पाहिलं नाही, तर मी बँकेत विचारलं, ते म्हणले जो नॉमिनी असतो का त्याला काढता येतील तुम्ही जर समोर नसेल तर. मी तिथं समोर नव्हतेच. मग त्या तिथल्या साहेबांनी याला कशा पद्धतीने पैसे काढून दिले, यांनी मला ते एवढ्या दाखवल्या सुद्धा नाही. आणि माझी मुलं त्यावेळेस तर एक मुलगी 7 आता वर्षाची, एक 5 मात्र वर्षाचं. नक्की ऐका, त्याचा आपण फोन रेकॉर्ड झालाय, तर त्याचं म्हणणं आहे का मला पैसे काय दिलेच नाही. आता तुमच्या काही एंट्री आहे, ते कुणाला गेले, कसे गेले, पोलिसांनी त्याचा जबाब वगैरे घेऊन त्याला ताब्यात घेतलं पाहिजे, कशाचे पैसे घेतले म्हणून. आणि सर बघा, हा जमिनीचा विषय मला काही माहित नाहीये, मला आज कळलाय तो जमिनीचा विषय काय आहे तो. त्याने माझ्या घरचे जे मोठे आहेत, माझे 2 भाई आहेत, माझा नवरा लहान होता, आम्ही कधी गावाला पण येत नव्हतो, फक्त यात्रेला यायचं. आम्हाला काहीच माहित नाहीये. ठीक आहे, चाल. मला तर सरकार काहीच माहित नाही याच्यातलं. म्हणजे हा कबूल झाला ना, आता हा काय बोलला, माझी जमीन आहे म्हणून मी पैसे देत नाही. मग जमिनीचा नाही, विषय तर आता आलाय ना सर, मग याने जाणून बुजून माझी फसवणूक केली ना, मग याला पैसेच द्यायचे नाही. तुम्ही PI साहेबांना भेटले का कधी? कोणते PI? इथं विश्वास जाधव नाव म्हणून PI आहे. हा त्या दिवशी ते होते सर, त्यांना भेटले का? त्यांनी त्या पोळ सरांना सांगितलं काय सांगितलं? की ते त्यांची हे अर्ज घ्या म्हणून. अर्ज घ्या. काही पण घाणेरडे आरोप करतात, काही पण. म्हटले तू जर गप्प बसली नाही, तुझी अख्ख्या गावात इज्जत घालून तुला इथं राहून सुद्धा द्यायचे नाही, काही पण घाणघाण शिवाय देतात. ब्लॅकमेल करतात का ते काही गोष्टी? हो हो, एवढं करतात का फार प्रमाणाच्या बाहेर. आणि एवढ्या वर्ष आता मुलं लहान होती त्याच्यामुळे मी गप्प बसले. आता माझी मुलं मोठाली झाल्यात, ते बोलू शकतात ना. काही पण घाणेरडे आरोप करतात, काही पण. चारित्र्याबाबत का? हो हो, त्यामुळे तुम्ही शांत बसता का? शांत बसते. आता माझी मुलगी मोठी झाली सर, मग काय करणार आहे, मुलीसाठी मी गप्प बसते. बापरे, ब्लॅकमेल करायचं. हो, तू जर केलं तर मी असा विषय काढेल, तो असं बोल, असं आहे का? काही पण घाणेरडे आरोप करतात, काही पण. ठीक आहे, कोणी आता काय आलं, बोलत भाऊ नाही. येऊ, मामा येऊ, कोणी पण येऊ, काही पण घाणेरडे आरोप करायचे. माझ्या घरी येऊन बघा, मला घर पण राहिलं नाहीये, दारापुढे कोणाच्या गाड्या उभ्या असल्या तर म्हणणार हिच्याच घरामध्ये माणसं येतात, असं बोलणार. काही पण बोलतात. मग एवढ्या वर्ष मी त्याच्यामुळे गप्प बसले. पण आता मुलीच्या किडनीला माझ्या सूज आली, मी काय करायचं सांगा बरं. मुलांना काय मरून देऊ का मी? बरं, याच्याकडे पैसे आहेत ना, हा आरामात खातो, मी गावात झाडू मारून दिवस काढते. याच्याकडे गाड्या आहे, घोड्या आहे, त्याची प्रॉपर्टी आहे, फ्लॅट आहे, सारी दुनिया आहे, बघा तुम्ही जाऊन. बरं, आमच्या घरच्यांनी किती वेळा, माझ्या भावानी पण फोन करून सांगितलं पैसे देऊन टाक, सगळ्यांना म्हणला देतो देतो. अख्ख्या गावात तुम्ही विचारा, मी तुम्हाला नंबर देते, सगळ्यांना म्हणलेला आहे तो देतो म्हणून. आणि आता म्हणतो काय पुरावा आहे? आता म्हणतो काय पुरावा आहे? शांताराम शेठ आता पंचायती समितीवर निवडून आले, त्यांच्या पुढे विषय काढला. वैभव शेठ, डॉक्टर दीपक डॉक्टर, सगळ्यांना म्हटलं माझा व्यवहार झाला का त्यांचे पैसे देतो. तंटामुक्ती अध्यक्ष, तिथं पण मी 2 वेळा कंप्लेंट टाकली, तुम्हाला दाखवते. दाखवा, त्यात काय लिहून दिले की त्यांनी? हो, एवढं लिहून दिले. आणि आता बोलतो काय पुरावा आहे तुमच्याकडं? त्यांना म्हणलं थांबा 2 वर्ष, माझा व्यवहार झाला का पहिले त्यांचे पैसे देतो. व्यवहार केले झालाय, तुम्ही तंटामुक्ती. सगळं स्वतःच्या प्रॉपर्ट्या घेतल्या, तर अजून सुद्धा थांबाच म्हणतोय. 9 वर्ष झालेत.
कोण आहेत अध्यक्ष? ते आहेत का आता अध्यक्ष? आहेत किशोर आहेत, त्यांना फोन त्यांच्या करा. सामने काय म्हटले ते का माझा व्यवहार झाला का त्यांचे पैसे देऊन टाकतो. विचारू ना आपण. वारंवार टाळाटाळ करतोय म्हणजे सारखाच. आता तेच येत ना तंटमुक्तीला. हो तेच आहेत. पोलीस पाटील त्यांना फोन करून विचारा. पोलीस पाटील विचारू ना स्वतः फोन म्हटले होते वहिनी तुमच्या पैशाची मी जबाबदारी घेतो, त्याचा व्यवहार झाला का पहिले मी तुमचे पैसे काढून देतो. रात्रीचे भांडणं करायचे. पोलीस पाटील रात्रीच्या आला होता घरी, त्यांना विचारा. पैसा डबल सोशल मीडिया ऍड्स और अनजाने ग्रुप से त्यांच्या समोर कबूल झाला होता. तुम्ही पाहिलं का ते? ऐकलं का ते कबूल होतं? और पोलीस पाटलाला विचारा तुम्ही, सगळ्यांना विचारा, अर्ध्या गावाला विचारा तुम्ही. साइबर हेल्पलाइन 1930 पर तुरंत करें. गृह मंत्रालय द्वारा जारी. 25 दिन में पैसा डबल. सोशल मीडिया ते अकाउंट नंबर कोणाचा आहे त्याचे त्या? हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार. आयर साहेब तंटमुक्ती अध्यक्ष बोलताय ना? हो संदीप भाऊ बोला. हा का हो, माझा नंबर सेव्ह आहे का? नाही नाही मामा ट्रुकॉल येते ना. आहे येते ऐका ना. हो तुम्ही नावाजलेले माणसं. नाही नाही नावाचा नाही विषय. तुमचा एक म्हणजे ऐका ना, मला मदत हवी होती. आता तुमचा फोन हा स्पीकर फोन होय, रेकॉर्ड होते बरं का, अधिक पूर्वकल्पना देतो. कोणता? तुमचा फोन आपला, आपण जे बोलतोय ते. नाही का रेकॉर्डिंग काय नाही. मी करतोय ना रेकॉर्डिंग. ऐका ऐका. शुभंगी पांडुरंग आयर म्हणून आहे, ते एक महिला आहे. तिचे पैसे, तिचं म्हणणं आहे का ते दीर जो चुलत दीर आहे त्यांनी काहीतरी पैसे घेतले, तो देत नाही. ते तुमच्याकडे काय अर्ज वगैरे केले होते? केलं होतं. मग काय म्हटले ते दीपक आयर? तुम्हाला आमचा व्यवहार झाला पैसे देऊ. हा बर. म्हणजे पैसे घेतले हे मान्य करतात का ते? हा मान्य करतात ना. आणि काय म्हणाले ते? पैसे देऊ असंच म्हणाले का? माझा व्यवहार झाल्याच्या नंतर मी पैसे देईल म्हटले. ओके धन्यवाद सर. एवढंच फक्त हे करायचं होतं. हा? सांगितलं का बा त्या बाईचे पैसे तर माझ्या घरात आलाय. तू त्या म्हणला माझा जेव्हा व्यवहार होईल त्या टायमाला मी तुझे पैसे देऊन टाकी. आता त्याचं काय म्हणणं आहे का माझ्याकडे काही पैशाचा काही संबंधच नाही, काही पुरावा आहे मी पैसे घेतल्याचा असं म्हणणे, म्हणून फक्त विचारलं तुम्हाला. माझ्या अर्ज सपोर्टिंग झाला तुम्ही केलेला आहे त्यांना, पण त्यांना लेखी दिले का लेखी? आता ठीक आहे. ती महिला सारखी आहे, ती फोन करते. आता पोलीस स्टेशन पैसे आली आहे म्हणून म्हटलं फोन करावं. त्याचं म्हणणं आहे का मग काय पुरावा आहे? ते म्हणल्या का तंटामुक्ती अध्यक्षांना विचारा, तो कबूल केलं होतं का नाही त्यांनी पैसे द्यायचे. ठीक आहे धन्यवाद. आणि गावातले पोलीस पाटील समजा मी पोलीस पाटलाला फोन लावा तुम्ही. चालतंय धन्यवाद सर. सगळ्या निम्या गावाने सांगितलं. बर. आणि तो काय म्हटला? माझा व्यवहार झाल्याच्या नंतर मी पैसे देईल बुवा. ठीक ठीक आहे चालेल. ओके. तर त्या महिलांना थांबवलं होतं. हो ना. हा 5 लाख रुपये काहीतरी आहे ना? 5 लाख का काय? 5-1 लाखाचा काहीतरी व्यवहार आहे त्यांचा. चालेल सर. ठीक आहे धन्यवाद. चालतं भेटू आपण. हो नंबर राहू द्या तुमच्या. हा नंबर सेव्ह करतो. धन्यवाद. चालतं ठीक आहे. निम्मे गावासमोर विषय झाला, त्यांनी मान्य पण केलं पैसे देतो अहो, त्याचा डॉक्टरांना फोन लावा. डॉक्टरला दीपक डॉक्टर आहेत ना आपले आण्याचे, त्यांना सुद्धा म्हटलं मी पैसे देतो म्हणून. त्यांचे वैभव शेठ सगळ्यांना बोललाय, तो अर्ध्या गावाला बोललाय. तर आणि माझ्या भावाने यांनी किती वेळा मीटिंग घेतल्या. हा म्हटलं माझा व्यवहार झाला का देतो, माझा व्यवहार झाला का देतो, असंच करतोय. आणि व्यवस्थित राहतो छान चौकीत. मस्त मस्त. तिथं आता जा शिवनेरीवरती, तिथं क्लब आहे पत्त्याचा, तिथं आहे का नाही बघा तुम्ही. क्लब आहे का? हो. तिथे खेळायला जातो का हा? काय करायचं आता मला नाही माहित, पण त्या क्लब वरतीच असतोय, तुम्ही जाऊन बघा. कुठे आहे क्लब तो? आण्यामध्ये शिवनेरी धाबा आहे, तिथं क्लब आहे पत्त्याचा, तिथं असतोय. यांनी मस्त खायचं प्यायचं. माझी मुलं, काल मुलीचा वाढदिवस होता, वाढदिवसाला मुलीला कपडे सुद्धा घेता येत नाही मला, का केक सुद्धा आणता येत नाही, एवढी परिस्थिती काढतात माझी मुलं. तरी यांना काही वाटत नाही आणि मस्त पैकी राहतात.